सध्या साताऱ्यामध्ये लोकसभेच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर अनेक लोक मतदार आहेत, ते मतदान आपला हक्क बजावण्यासाठी येत आहेत आणि असंच एका मतदान केंद्राबाहेर आपण आलेलो आहे। आणि हे मतदान केंद्राबाहेर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक मॅजिक असं मतदान केंद्र आपल्याला वाटतंय। खरं तर या ठिकाणी वन विभागाकडून मतदान जागृती आणि वनांचं संरक्षण, पक्ष्यांबद्दलची माहिती ही सगळ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी एक उपक्रम राबवलेला आहे। आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रथम जी कमान उभारलेली आहे त्या ठिकाणी मतदाराचं स्वागत होतं आहे। त्यानंतर सेल्फी पॉईंट देखील आहे, त्याचबरोबर या ठिकाणी वाघाचा स्टॅच्यू देखील आहे। हे संपूर्ण त्यांनी जे केलेला प्रयोग आहे ह्या आकर्षित होतो आहे। मतदार देखील आकर्षित होऊन या ठिकाणी मतदान करण्यासाठी येतात। आपल्याबरोबर हे संपूर्ण संकल्पना राबवली ते वन अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही हा एक प्रयोग यशस्वी केलेला आहे, लोक या ठिकाणी येत आहेत, त्यांना हे संपूर्ण कल्पना तुमच्या मनात कशी काय आली आणि याच्यातून लोकांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? नमस्ते, मी अजित शिंदे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, वन्यजीव कोयना, सह्याद्री टायगर रिझर्व। आज या ठिकाणी सह्याद्री व्याघ्र राखीवतर्फे आमचे फील्ड डायरेक्टर आदरणीय रामानुजम सर, उपसंचालक आदरणीय सावंत सर, तसेच कलेक्टर सर असतील आणि तहसीलदार साहेब या सर्वांच्या या मार्गदर्शनाखाली या रासाटीमध्ये कोयना परिसरातील रासाटी या ग्रामपंचायतच्या मतदान केंद्रावरती आपण त्या ठिकाणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामार्फत एक स्वागत कमान मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आणि सह्याद्री टायगर रिझर्वची जनजागृती व्हावी, या ठिकाणची बायोडायव्हर्सिटी असेल, प्राणी, वनस्पती, त्या ठिकाणच्या औषधी वनस्पती असतील किंवा वन्य प्राणी असतील आणि या ठिकाणी असणारे एंडेमिक स्पेसीज यांची जनजागृती व्हावी, लोकांमध्ये अवेअरनेस व्हावा यासाठी ही उपक्रम त्या ठिकाणी आम्ही राबवण्यात आलेला आहे। आणि एक चांगला उपक्रम आहे आणि सकाळपासून आम्ही पाहतो तर एक लोकांचा चांगला प्रतिसाद यासाठी मिळत आहे। यामुळं नक्कीच मतदानाची टक्केवारी वाढणार आहे। लोकांनी यावं, सर्वांनी मतदानामध्ये भाग व्हावा। जसं जंगल वाचवण्यासाठी वाघ गरजेचा असतो, जंगलासाठी वाघ गरजेचा आहे, तसंच लोकशाही मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान होणं गरजेचं आहे। त्यामुळं हा उपक्रम आम्ही या ठिकाणी त्या थीमवरती हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे। त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातला असलेला हा एकमेव सह्याद्री टायगर जो टायगर रिझर्व आहे तो सह्याद्री टायगर रिझर्व आपल्या भागात आहे आणि त्याचं नक्कीच एक अनन्यसाधारण महत्त्व या ठिकाणी या परिसराला आणि या पूर्ण आपल्या पृथ्वीला आहे। नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जंगलात जसा वाघाची गरज आहे तशीच देशाला लोकशाहीची गरज आहे आणि लोकशाही टिकवायची असेल तर मतदान होणं गरजेचं आहे। यासाठी यांनी हा संपूर्ण प्रयोग केलेला आहे आणि तो प्रयोग महाराष्ट्रात नव्हे तर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात यशस्वी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।